नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12th SP मधला जो फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता त्याच्यामध्ये कॅपिटल रिक्वायरमेंट्स हा पार्ट आपण डिस्कस केला आणि त्याचबरोबर फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय, त्याचं मीनिंग काय हे आपण डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट बघणार आहोत. आता फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर फिक्स्ड कॅपिटल अफेक्ट करणारे जे कुठले फॅक्टर्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत ते आपण बघणार आहे. किंवा फिक्स्ड कॅपिटल पाहिजे हे कुठल्या घटकांवर ठरतं, कशावर ठरतं, तो पार्ट आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्यातलं फर्स्ट आहे नेचर ऑफ बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अँड पब्लिक युटिलिटीज हॅव टू इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ फंड्स टू ॲक्वायर फिक्स्ड ॲसेट्स. ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहे, म्हणजे तुमची कंपनी सपोज एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग करते एखाद्या कमॉडिटीचं किंवा प्रोडक्टचं, तर अशा कंपनींना खूप मोठ्या प्रमाणावर काय लागतं, फिक्स्ड कॅपिटल लागतं. कारण त्या ज्या मशिनरीज असतात त्या खूप हेवी असतात आणि आता ज्या लेटेस्ट टेक्निकच्या असतात त्याचबरोबर पब्लिक युटिलिटीजसाठी पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. फॉर एक्झाम्पल आता सपोज पब्लिक युटिलिटी म्हणजे काय, तर मेट्रो ट्रेन जर करायची असेल आपल्याला तर त्याचा खर्च कोट्यावधी रुपयांमध्ये आहे, क्रोर्स ऑफ रुपीज आपल्याला लागतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल जास्त लागणार आहे. व्हाईल ट्रेडिंग बिझनेस म्हणजे काय, जिथे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे, फक्त ट्रेडिंग आहे, फक्त व्यापार आहे, फॉर एक्झाम्पल परचेस आणि सेल, तर त्या केसमध्ये तो बिझनेसमन काय करणार आहे, कुठून तरी गुड्स परचेस करणार आहे, बरोबर आहे, होलसेल रेटमध्ये. त्याच्यात काही प्रोसेस करायची असेल तर प्रोसेस करणार आहे किंवा तो रिटेलमध्ये ते सेल करणार आहे. याच्यामध्ये त्याला ॲडिशनल काहीतरी परचेस करायचं आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असं होत नाही. त्यामुळे ट्रेडिंग बिझनेसच्यामध्ये कदाचित तुम्हाला ह्यूज इन्व्हेस्टमेंटची गरज भासणार नाही. सो जेवढं मॅन्युफॅक्चरिंग आणि पब्लिक युटिलिटीज असतील तेवढं तुमचं फिक्स्ड कॅपिटल जास्त असणार, कारण तुम्हाला फिक्स्ड ॲसेट्स ॲक्वायर करायला लागणार इनिशियल स्टेजला. सेकंड पार्ट आहे साईज ऑफ बिझनेस. व्हेअर अ बिझनेस फर्म इज सेटअप टू कॅरी ऑन लार्ज स्केल ऑपरेशन्स, मोठ्या प्रमाणावर, इट्स फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट्स आर लाईकली टू बी हाय. आता आपल्याला माहिती आहे की बिझनेसचा जो स्केल असतो 3 प्रकार आहेत, एक स्मॉल स्केल, नंतर एक मीडियम स्केल आणि सगळ्यात शेवटी लार्ज स्केल. तर लार्ज स्केल म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करायचं आहे, मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सेल करायचं आहे, मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट करायची आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल काय लागणार, हाय लागणार. इट इज बिकॉज मोस्ट ऑफ देअर प्रोडक्शन प्रोसेसेस आर बेस्ड ऑन ऑटोमॅटिक मशीन्स अँड इक्विपमेंट्स. जेवढ्या मशीन्स ऑटोमॅटिक्स असतील तेवढ्या त्याची कॉस्ट आहे ती वाढत जाते. थर्ड पार्ट इज स्कोप ऑफ बिझनेस. There are business firms which are formed to carry on production or distribution on a large scale. Such businesses would require more amount of fixed capital. Scope म्हणजे तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर किती जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचणार आहात जेवढा स्कोप तुमचा वाईड असेल तेवढं तुमचं फिक्स्ड कॅपिटल काय असणार, जास्त असणार आहे. नेक्स्ट, एक्सटेंट ऑफ लीज ऑर रेंट. If entrepreneur decides to acquire assets on lease or on rental basis, less amount of funds for fixed assets will be needed for the business. आता एकदम सोपा पार्ट आहे की समजा तुम्हाला एखादं प्लांट उभं करायचं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एका बिल्डिंगमध्ये काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे, तर बिल्डिंग परचेस करण्याच्या ऐवजी जर तुम्ही असं ठरवलं की आपण ते लीजवर घेऊयात, रेंटवर घेऊयात, तर ऑब्व्हियसली तुमची फिक्स्ड ॲसेट्स जे आहेत ती ॲक्वायर करण्याची गरज पडत नाही. फिक्स्ड ॲसेट जर ॲक्वायरच करायचे नाही तर तुमचं फिक्स्ड कॅपिटल ॲटोमॅटिकली काय झालं, एकदम कमी होतं, असा पार्ट आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही लीज किंवा रेंट बेसिसवर घेणार तेवढं फिक्स्ड कॅपिटल तुमचं काय राहणार, कमी होणार. लीज आणि रेंट हे ऑलमोस्ट सेम आहे. लीज म्हणजे काही ठराविक वर्षांसाठी तुमचं ॲग्रीमेंट होतं ओनरशी की एवढ्या वर्षांसाठी आपण ते लीजवर घेतलेलं आहे आणि आपण त्याचा रेग्युलर रेंट पेड करायचा आहे. आता पुढचा पार्ट बघूयात. Agreement of subcontract. If the business wants to subcontract some process of production to others, limited assets are required to carry out the production. It would minimize fixed capital requirement of the business. आता मी हे तुम्हाला एक सिंपल उदाहरण देऊन सांगतो. सपोज एखादा पर्सन आहे, त्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची किंवा एखाद्या कंपनीला मोठी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची, त्याच्यासाठी लागणाऱ्या मशीन्स तो परचेस करू शकतो. पण त्या मशीन्स जर परचेस करायच्या असतील
तर त्याला तेवढ्या मशीनसाठी परत तुमची फिक्स्ड कॅपिटल कॉस्ट वाढली. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, सब कॉन्ट्रॅक्ट दिला. म्हणजे त्या मशिनरीने जे काम होणार आहे ते काम करण्यासाठी त्यांनी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे एवढं तुम्ही काम आम्हाला करून द्या, आम्ही तुम्हाला याचे पैसे देतो. तर मशीनमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायला लागणार होती त्याला, ती त्याची इन्व्हेस्टमेंट वाचली, म्हणजे त्याचं फिक्स्ड कॅपिटल वाचलं. म्हणजे जेवढं तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट द्याल तेवढी त्या कॅपिटल कॉस्ट जी आहे, फिक्स्ड कॅपिटल कॉस्ट आहे, ती काय होत जाते, कमी 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 होत जाते. आणि बऱ्याच वेळा अशा मशीन्स ज्या आहेत त्या डेली बेसिसवर रेंटनी किंवा मंथली बेसिसवर किंवा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट त्याचं करता येतं आणि तेवढी कॉस्ट आपण वाचवू शकतो. ॲक्विजिशन ऑफ ओल्ड ॲसेट. आता हा पॉईंट आपण मागे पण बघितला आहे. इफ ओल्ड इक्विपमेंट्स अँड प्लांट्स आर अवेलेबल ॲट लो प्राइसेस, देन इट वूड रिड्यूस द नीड फॉर द इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड ॲसेट्स. म्हणजे आपल्याला जर ओल्ड इक्विपमेंट्स आणि प्लांट्स हे कमी किमतीत मिळत असतील तर रिप्लेस करताना आपण काय करू शकतो, त्या ज्या कमी किमतीत अवेलेबल असलेल्या आहेत, यूज्ड असतील, बरोबर आहे, किंवा सेकंड हँड असतील पण चांगल्या कंडिशनमध्ये आणि त्याचं लाईफ पण बऱ्यापैकी जास्त आहे, तर अशा वेळेस कमी किमतीत आपण त्या ॲक्वायर करू शकतो आणि आपली जी फिक्स्ड कॅपिटल आहे ते आपण वाचवू शकतो, सेव्ह करू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे ॲक्विजिशन ऑफ ॲसेट्स ऑन कन्सेशनल रेट. कन्सेशनल म्हणजे डिस्काउंटेड रेट. विथ द व्ह्यू टू foster industrial growth at regional level, the government may provide land and building materials at concessional rates. Plants and equipments may also made available on the installment basis. Such facilities will reduce the requirement of fixed asset. म्हणजे बऱ्याच वेळा काही बिझनेसेस जे आहेत त्यांना गव्हर्मेंट लो रेटमध्ये लँड अवेलेबल करून देते किंवा काही मशीन्स अवेलेबल करून देतात. म्हणजे आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो मी की गावाकडे आपण बघतो की विहीर खोदण्यासाठीचे मशीन्स असतात, बरोबर आहे ना. त्या मशीन्सची किंमत खूप जास्त असते, म्हणजे क्रोर्समध्ये त्याची किंमत असते एकेका मशीनची. 1 कोटी, 1.25 कोटी, 1.5 कोटीपर्यंत त्याचं मशीन असतं. पण तुम्ही ते परचेस करत असाल तर गव्हर्मेंट त्याच्यात सबसिडी देते. सबसिडी देते म्हणजे काय करते, गव्हर्मेंट त्याच्यावर डिस्काउंट देते. मग 1 कोटीची मशीन तुम्हाला किती मिळणार आहे, 60 किंवा 70 लॅक्सला मिळणार आहे. उरलेलं गव्हर्मेंट पे करतं. अशाच प्रकारे गव्हर्मेंट जर तुम्ही नवीन बिझनेस सेटअप करत असाल किंवा तुम्ही नवीन कुठला तरी एक प्रोजेक्ट करत असाल आणि त्या प्रोजेक्टमुळे आपलं गुड्सचं आउटपुट वाढणार आहे, लोकल एरियामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे किंवा तिथल्या फॅसिलिटी वाढणार आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होणार आहे, असं जर असेल तर गव्हर्मेंट लँड एकदम चीप प्राईसमध्ये लीजवर देते. म्हणजे जवळपास ते 99 इयर्सचा त्यांचा तो लीज ॲग्रीमेंट असतं, त्याच्यावर गव्हर्मेंट देते आणि ते खूप चीप रेटनी तिथे मिळतं. मग अशा प्रकारचं जर कन्सेशनल रेटमध्ये तुम्हाला जर काही ॲसेट ॲक्वायर करता आल्या, काही मशीन ॲक्वायर करता आल्या, तर ऑटोमॅटिकली फिक्स्ड कॅपिटलची आपली रिक्वायरमेंट काय राहणार, लेस राहणार. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल कंडिशन्स. दिस फॅक्टर इज व्हेरी सिग्निफिकंट, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, पर्टिक्युलरली in large organizations carrying business on the international level. इंटरनॅशनल लेवलला जर तुमचा बिझनेस असेल तर त्या केसमध्ये इंटरनॅशनल कंडिशन्स हा आपल्याला एक मोठा अफेक्ट करणारा फॅक्टर आहे. फॉर एक्झाम्पल, कंपनीज एक्सपेक्टिंग वॉर मे डिसाईड टू इन्व्हेस्ट लार्ज फंड्स टू एक्सपांड फिक्स्ड ॲसेट्स बिफोर देअर इज शॉर्टेज ऑफ मटेरियल. म्हणजे समजा इंटरनॅशनल बिझनेस आहे आणि असं लक्षात आलं की आता काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये समजा वॉर सुरू होऊ शकतं, तर वॉर सुरू झाल्यानंतर सगळ्याच मटेरियलचं शॉर्टेज येतं, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये मटेरियलचं शॉर्टेज आलं की ॲटोमॅटिकली ज्या मशिनरीज आहेत त्याची कॉस्ट वाढते, मग ते हायर कॉस्टला पडणार, म्हणजे आपला खर्च जास्त होणार. मग अशा वेळेस ते अगोदरच काय करतात, मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या करून ठेवतात अशा प्रकारे. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. ट्रेंड इन इकॉनॉमी. In the future of the company, if the future of the company is anticipated to be bright, it gives green signal to business entrepreneur to carry out all sorts of expansion of business firm. In that case, large amount of funds are invested in the fixed assets सो ॲज टू रीप द बेनिफिट्स इन फ्युचर. म्हणजे जर असं लक्षात येतं आहे
की त्या बिझनेसला फ्युचरमध्ये खूप चांगलं रिस्पॉन्स मिळणार आहे, खूप चांगलं रिझल्ट्स मिळणार आहे, चांगलं प्रॉफिट आहे, तर ते काय करणार आहे, जास्तीत जास्त आत्ताच्या स्टेजला एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करणार, नवीन नवीन ॲसेट्स परचेस करण्याचा प्रयत्न करणार, नवीन टेक्नॉलॉजी आणणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पॉप्युलेशन ट्रेंड. व्हेन द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग ॲट हाय रेट, certain manufacturers find this as an opportunity to expand business. For example, automobile industry, electronic goods manufacturing industry, ready-made garments, etc., which necessitates huge amount of fixed capital. म्हणजे आपण एकदम साधं उदाहरण बघू शकतो आपल्या महाराष्ट्रातलं. गेल्या साधारणतः एक 10 ते 12 वर्षांमध्ये 4 व्हीलर्सचं प्रमाण कितीतरी पटीने वाढलं आहे. ह्याचं कारण काय, आपल्याकडे असलेलं पॉप्युलेशन ग्रोथ, तो रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ पण खूप आहे. सेकंड थिंग, आपल्याकडे काय झालं की मिडल क्लास, हायर मिडल क्लास हा पार्ट खूप वाढला. सगळ्यांना सॅलरीज किंवा त्यांचा बिझनेस हा चांगला असल्यामुळे 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला लक्षात आलं होतं की इंडियन मार्केट हे पुढच्या 10-12 वर्षांसाठी 4 व्हीलरसाठी खूप चांगलं असणार आहे. त्यामुळे त्यांनी नवीन कार इंट्रोड्यूस केल्या, त्याचा मॅक्सिमम सेल केला. त्यामुळे आपण सहज बघू शकतो की 8-10 वर्षापूर्वी आपल्याला पार्किंगला जागा मिळत होती 4 व्हीलरला, पण आता ती मिळत नाही. याचा अर्थ काय, तर 4 व्हीलरचं परचेस एवढा वाढलेला आहे. म्हणजे काय, तर पॉप्युलेशन ट्रेंड, म्हणजे आपल्या भारतासारख्या ठिकाणी पूर्वी असा विचार होता की 4 व्हीलर कोणाकडे असणार, एकदम रिच पर्सन्सकडे किंवा रिच फॅमिलीजकडे. आता तो ट्रेंड नाही राहिलेला. साधारणतः घरोघरी, म्हणजे मिडल क्लास आणि हायर मिडल क्लासमध्ये घरोघरी 4 व्हीलर असण्याची शक्यता जी आहे किंवा परचेस करण्याची पॉसिबिलिटी आहे ती खूप वाढलेली आहे. तर तो ट्रेंड बघता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे फिक्स्ड कॅपिटल इन्क्रीज केलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे कन्झ्युमर प्रेफरन्स. इंडस्ट्रीज प्रोव्हाइडिंग गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर इन गुड डिमांड विल रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चर्स ॲज वेल ॲज मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्स. आता हे तर आपल्याला माहिती आहे की कन्झ्युमर प्रेफरन्स आपल्याकडे एक 7-8 वर्षांपासून जेव्हा आपल्याकडे स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोनचा जो ॲडिशनल युसेज आहे, म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सगळ्याचा युसेज वाढल्यानंतर जेव्हा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या हे लक्षात आलं की इंडियन मार्केटमध्ये याला खूप चांगला स्कोप आहे आणि लोकांचा प्रेफरन्स तो बदलतो आहे. पूर्वीसारखे ते साधे मोबाईल घेत नाही आहेत, सगळेच जणं फोन घेत आहेत. तर त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट त्यांनी वाढवली. एवढंच काय, मोबाईल नेटवर्कच्या बाबतीतलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे काय, तर रिलायन्स कंपनी. रिलायन्स कंपनी ही काय मोबाईल नेटवर्किंग कंपनी नव्हती ओरिजिनली, पण त्यांनी जिओ इंट्रोड्यूस केलं कारण त्यांना माहीत होतं की डेटा युसेज आणि फोन कॉलिंग हा पार्ट भारतात एवढा वाढणार आहे की त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे रिटर्न्स खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. ह्याचं आणखीन एक चांगलं उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक कार. इलेक्ट्रिक कारमध्ये ओला या कंपनीने ह्यूज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमुळे आत्ता त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ओला कंपनीने सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कारण लोकांचा जो काही प्रेफरन्स आहे तो बदलत चालला आहे. म्हणजे रेग्युलर 2 व्हीलर घेण्याच्या ऐवजी इलेक्ट्रिक 2 व्हीलर घेतली तर ते खूप नॉमिनल ह्याच्यामध्ये पडतं. आणि लास्ट पॉईंट, कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर. दिस फॅक्टर इज प्राईम एलिमेंट इन डिसिजन मेकिंग रिगार्डिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट्स. प्राईम म्हणजे खूप इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचा. इफ वन ऑफ द कॉम्पिटिटर्स शिफ्ट टू ऑटोमेशन, द अदर कंपनीज इन द सेम लाईन ऑफ ॲक्टिव्हिटी विल बी कंपेल्ड टू फॉलो दॅट कॉम्पिटिटर. म्हणजे समजा 2 कंपनी आहेत, ए आणि बी, आणि हे दोघं एकमेकांचे कॉम्पिटिटर आहेत. म्हणजे ए जे प्रोडक्ट तयार करतो तशाच प्रकारचं प्रोडक्ट सेम प्राईसला, सेम क्वांटिटीचं, सेम क्वालिटीचं ते बी पण करतं. म्हणजे ए आणि बी काय झाले, दोघंजण कॉम्पिटिटर झाले. आता साधारणतः आपला कॉम्पिटिटर मार्केटमध्ये काय करतो आहे, त्याचा स्केल ऑफ ऑपरेशन काय आहे, त्याचा सेल किती आहे, तो ॲडव्हर्टिजमेंट कशा प्रकारे करतो, हे प्रत्येक कंपनीला माहीत असतं. एचं काहीतरी एक लेवलला प्रोडक्शन आहे, बीचं पण दुसऱ्या लेवलला काहीतरी प्रोडक्शन आहे. आता सपोज ए या कंपनीने ते कुठे शिफ्ट झाले, समजा ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे समजा त्यांनी ऑटोमॅटिक काही मशीन्स परचेस केल्या किंवा त्यांनी अशा प्रकारचे काही सिस्टीम्स इम्प्लिमेंट केल्या की जेणेकरून त्यांचं प्रोडक्शन पण वाढणार आणि क्वालिटी पण चांगली होणार. हे झाल्यामुळे काय होणार, एचं ऑब्व्हियसली क्वालिटी पण मार्केटमध्ये चांगली आहे आणि तुमचा
आउटपुट पण मार्केटमध्ये जास्त येतं. आपोआप काय होणार, एचा सेल वाढणार. एचा सेल वाढल्यानंतर किंवा ए काय करतो हे कळल्यानंतर बीला पण काय होणार, अरे ह्या दुसऱ्या कंपनीने, आपल्या कॉम्पिटिटर कंपनीने जो ऑटोमेशनमध्ये गेल्यामुळे तर त्यांचा सेल वाढतो आहे, प्रोडक्शन वाढतं आहे, क्वालिटी वाढते आणि रेव्हेन्यू जनरेट होतं आहे, तर आपल्यालासुद्धा काय करायला लागणार, आपल्यालासुद्धा त्यांच्याच प्रकारचं ऑटोमेशनमध्ये जावं लागेल. त्यामुळे आपला कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर, आपला बिझनेस कॉम्पिटिटर काय प्रकारचं करतो आहे किंवा काय वेगळं नवीन टेक्निक आणतो आहे का हे बघूनसुद्धा आपण किती इन्व्हेस्टमेंट करायचे फिक्स्ड ॲसेटमध्ये हे ठरवलं जातं. सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वेगवेगळे 12 फॅक्टर्स आहेत की जे तुमचं फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट अफेक्ट करतं किंवा ज्याच्यावर तुम्ही फिक्स्ड कॅपिटल किती करायचं, किती त्याच्यामध्ये रेज करायचं हे तुम्ही डिसिजन घेता. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्किंग कॅपिटल, जे सेकंड टाईप ऑफ कॅपिटल आहे, ते आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना जर आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आठवणीने आपला यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि तिथलं बेल आयकॉन जे आहे ते क्लिक करा. म्हणजे जेव्हा आपण नवीन व्हिडिओ पब्लिश करू तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन नक्की मिळेल. नंतर तुम्हाला हा व्हिडिओबद्दल जे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपण ते अजून चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो. व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या पोर्टलला जाल. पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला आठवणीने एनरोल करायचं आहे. एनरोल केल्यानंतर तुम्हाला हा जो 12th SP जो कोर्स आहे, टोटल कोर्स, हा कोर्स तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओजमध्ये फुल कोर्स आपण अवेलेबल करून दिलेला आहे. कोर्स अशा प्रकारे अवेलेबल करून देण्याचं कारण असं एकमेव आहे की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार तुम्ही हा कोर्स कधीही अभ्यासू शकता, स्टडी करू शकता. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते रिवाईज करू शकता. त्याचबरोबर ह्या कोर्सचं वैशिष्ट्य आपण असं ठेवलं आहे की 1 तासाचा व्हिडिओ, अर्धा तासाचा व्हिडिओ, 45 मिनिट्सचा व्हिडिओ असं आपण काही केलेलं नाही आहे. आपण 10 to 15 मिनिट्स एवढे स्मॉल व्हिडिओज त्याचे तयार केलेत. यांनी काय होणार आहे की तुम्हाला एक स्पेसिफिक कन्सेप्ट जर रिवाईज करायचा असेल किंवा लर्न करायचा असेल तर तुम्ही तेवढाच पार्ट ओपन करा आणि तो कन्सेप्ट लर्न करा, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि तुमचा डेटा पण वाचणार आहे. या पूर्ण कोर्सची आपली ॲक्च्युअल जी फीज आहे, म्हणजे ऑफलाईन फीज जी आहे ती आहे ॲक्च्युली 6000, पण आत्ता आपण 75% ऑफ देऊन आपण आत्ता ह्या कोर्सची फीज फक्त 1500 रुपयांमध्ये हा पूर्ण कोर्स आपण आपल्यासाठी अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे हा कोर्स तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करा, एनरोल करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण नक्की रेकमेंड करा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.